गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज न थांबता चालू करूया हॅमस्ट्रिंग वर्कआउट. त्याच्यामध्ये आपण सगळे सेट आपण सेपरेट मारलेले आहेत आणि आज फुल पंप एक नंबर आलेला आहे. तुम्ही पंप चेक करू शकता आज कसा आला आहे तो. आज देवादा नाही, रोशनदादा आहे, आज कायच बघतोय. दोघांना पण फोन करतोय, दोघांचे फोन बंद. का आता बोलणार, जाऊ दे चला. सीड आला आहे, सीडने मी वर्कआउट चालू केला. पहिलाच वेरियंट घेतला आपण लेग प्रेस, तो पण हॅमस्ट्रिंग लेग प्रेसमध्ये तुम्हाला जी पायाची पोझिशन आहे ती एकदम टॉप ऑफ मशीन मारून ठेवायची आहे आणि नीज पूर्णपणे भारायला पाहिजे आणि जेवढा नीज खाली जेवढा मारायचे आहेत. आज आम्ही याच्यामध्ये लाईट वेट घेऊन जास्त रिपिटेशन परफॉर्म केल्या. तरी बोललं तरी आम्ही घेतलं आहे 30 रिपिटेशन. 30चे 35 घेतली, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे मारायचे. पण एकदम पण लाईट वेट नाही. तुम्ही बोलाल मी 10ची प्लेट टाकी आणि रिपिटेशन होईल ना, तुमचा ॲटलिस्ट वेट मशीनवरती 60 kg तरी पाहिजे आणि त्याच्यात तुम्हाला 30 रिपिटेशन परफॉर्म करायचेच आहेत. काही करून सीडसारख्या माणसाने जर परफॉर्म करू शकतो तर तुम्ही पण आरामात परफॉर्म करू शकता. आणि हा जो वर्कआउट आहे हा बिगनर्स पण मारू शकतात, पण बिगनर्स पण हा करू शकतो. आज जास्त हे घेतलेलं नाही, थोडीशी आज गर्दी पण आहे आणि देवाचा आणि रोशनचा पण नाही, त्यामुळे थोडासा लाईट वर्कआउट करून बेसिक सेट घेतले. त्यानंतर या टोटल वेरियंटमध्ये आपल्याला घ्यायचे 3 सेट. तिन्ही सेटमध्ये तुम्हाला रिपिटेशन 30, 25, 20 किंवा 40, 30, 25 तुम्हाला तसे वेटनुसार वेट रिपिटेशन असतील ते माहीत, पण 20च्या खाली रिपिटेशन मारायचे नाही आहेत. आज आपण पहिले हॅमस्ट्रिंगचे सेट कम्प्लीट करून घेणार आहोत जेवढे आहेत ते. त्यानंतर आपण सेकंड वेरियंट घेणार आहोत डंबेल एक्सटेन्शन. जे आपण हॅमस्ट्रिंग डबल एक्सटेन्शन, जो आपण हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन मशीन मारतो तो सेम सेट आहे हा, पण आपण डंबेलने परफॉर्म करतो आहे. डंबेलने आपल्याला रेंज ऑफ मोशन पण जास्त भेटतो, प्लस याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला ॲडजस्टिंग करायचं असतं. म्हणजे तुम्हाला मशीनमध्ये कसं ऑलरेडी स्टेबलाईज भेटतो सेट, यात तुम्हाला पाय पूर्ण स्टेबल करून मारायचं. त्यामुळे हा सेट थोडा डिफिकल्ट आहे कम्पेअर्ड टू एक्सटेन्शन मशीन. हा सेट तुम्हाला मारणं गरजेचं आहे. हा सेट तुम्ही मारून एकदा ट्राय करा, तुम्हाला कसं वाटतं ते मला सांगा कसं काय. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या खास करून जो डंबेल आपण मारतो तेव्हा डंबेल आपल्या पायाला फ्रंट साईडला थोडा लागतो. तो लागू नये म्हणून तुम्ही तुमचे रिस्ट बेल्ट तिथं बांधू शकता त्याच्यासाठी, ज्याने की सेफ्टी म्हणून. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, पूर्णपणे खालपर्यंत घेऊन यायचं आहे. असं नाही करायचं किंवा मी हाफसमध्ये फुल रेंज ऑफ मोशन मारायचं आहे, कारण आपण फुल रेंज ऑफ मोशन जास्त भेटणारे डंबेल परफॉर्म करतो बरोबर. आणि तुम्हाला अजून जर रेंज ऑफ मोशन जास्त वाढवायचे असेल तर तुमच्या नीजच्या काही काहीतरी अशी वस्तू घ्या उंच, याने की तुमची नीज वर साईडला येईल आणि तुमचा डंबेल जास्त प्रमाणात खालच्या साईडला जाईल. या वेरियंटचे पण टोटल आपल्याला 3 सेट मारायचे आहेत. रिपिटेशन 15च्या खाली आणायचे नाही आहेत तुम्हाला. आज देवादा रोशनदा नाही, आपली जिम करत नसली की थोडा वर्कआउट करायला थोडा कंटाळा येतोच, प्रश्नच नाही. आज जरा जास्त कंटाळा आला आहे ते, नाही तर त्यात पंड्याचा पण नाही आला. आज जिममध्ये म्हणजे आपली रोजची माणसं कमी होती, सगळी नवीन माणसं होती. तुम्ही बोलतात ना, जिममध्ये आल्यानंतर जिम प्रवास बनवा, की जिममध्ये आल्यानंतर जर तो नसेल तर जिममधल्या सगळ्यांनी विचारलं, भाई तुझं जिम पार्टनर कुठे आहे. करायचं आहे मग करू नका. या व्हेरियंटनंतर आपण थर्ड व्हेरियंट घेणार आहोत, रोमन इन डेडलिफ्ट.
रोमन डेडलिफ्टमध्ये आपल्याला नॉर्मली आपण स्मिथ मशीन करतो. स्मिथ मशीनवरती सेट मारवल्यामुळे आपण बार्बल रॉड यूज केलेला आहे आपल्या नीजला सपोर्टसाठी आणि सपोर्टिव्हच मारा तुम्ही आणि सपोर्टिव्हमध्ये प्रेशर जास्त येतो. आपल्या पायाखाली एक प्लेट घ्यायची फ्रंट साईडला, बॅक साईड खाली टच पाहिजे. नीज तुमचे नीजच्या वरती म्हणजे आपली थाईज आहेत ते आपल्या रॉडला टच पाहिजे पूर्णपणे. बॅक स्ट्रेट ठेवून तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. बॅक बेंड करायची नाही आहे आणि जेवढं तुम्हाला खाली जातं तेवढं खाली जायचं आहे. बॅक बेंड केली तर बॅकला इंजुरी होईल या सेटमध्ये. आणि रोमन डेडलिफ्ट ही आपली हॅमस्ट्रिंगसाठी आहे. डेडलिफ्ट बोलाल तुम्ही बॅक मसलसाठी आहे तर बॅक मसलसाठी नाही. या रोमन डेडलिफ्ट आपली हॅमस्ट्रिंग वर्कआउट आहे. या व्हेरियंटचे पण आपल्याला टोटल 3 सेट मारायचे आहेत. रिपिटेशन तुम्हाला गेले पाहिजेत 20 ते 15. 15च्या खाली रिपिटेशन नाही आले पाहिजेत. वेट तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही मारू शकता. असं काही नाही की बाबा तुमचा पार्टनर 15 आणि 20 kg मारतोय तर तुम्ही पण 15-20 kg मारला पाहिजे. प्रत्येक स्ट्रेंथ वेगळी असते. तर तो 15-20 kgमध्ये तुम्हाला जर परफेक्ट सेट 10 kg किंवा 7.5 kg जात असेल तर त्याने परफॉर्म करा तुम्ही. असं काही नाही की बाबा तो मला जो जास्त वेट मारतोय मी पण जास्त वेट मारेन. इगो करू नका. इंजुरी लवकर होईल तुम्हाला. आणि असं पण काही नाही की वेट हेवी मारल्याने तुमचा मसल ग्रोथ फास्ट होतो. जेवढा लाईट वेट वर्कआउट कराल आणि रिपिटेशन जास्त केलं तेवढा फास्ट तुमचा मसल ग्रोथ होणार कम्पेअर टू हेवी वर्कआउट. हे लक्षात ठेवा. रोमन डेडलिफ्ट नंतर आपण घेतलं आहे बॅकवर्ड किक. बॅक किकमध्ये आपण फंक्शन टर्नमध्ये परफॉर्म करतो आहे. या व्हेरियंटमध्ये पण टोटल आपल्याला 3 सेट मारायचे आहेत. आम्ही नॉर्मली लाईट घेतो, आज थोडा हेवी घेतलं आहे आणि रिपिटेशन पण जास्त घेतलेत. असं काही नाही की बाबा हेवीवर वेट घेतल्यामुळे रिपिटेशन कमी करू. रिपिटेशन पण आम्ही वाढवले त्याच्यामध्ये. आणि ह्या ग्लूटच्या वर्कआउटमध्ये आज एकच आपण व्हेरियंट मारणार आहोत. हॅमस्ट्रिंगचे 3 मारले, 3 ते 4 मारले. नंतर ग्लूटमध्ये हा एक सेट मारणार आहोत. तसं पण आज पार्टनरने वर्कआउट करायचं लेट पण झालेला त्यामुळे आज जास्त टाईम पण नव्हता. त्यामुळे हा एक वर्कआउट घेतला करून ग्लूटसाठी. तुम्ही याच्यासाठी दुसरा पाहायचा आपण तुम्हाला ग्लूट्सचे बाकीचे पण सेट आहेत ते तुम्ही मारू शकता. आज आम्ही हा एकच व्हेरियंट घेतलेला आहे. तुमचा दुसरा ग्लूट थ्रस्ट पण आहे तो मारू शकता तुम्ही. आज थोडा वेळ जास्त होता, गर्दी पण आहे, सेट पण भेटत नाहीत, मारायला डबल पण भेटत नाहीत म्हणून बोललो फंक्शन रिकामी होती, हा सेट मारून मोकळा करूया. या वेळेत पण तुम्हाला तिथून 3 सेट मारायचे आहेत. आज बर्थडे रोशनचा असता तर आपण थोडं अजून हेवी केलं असतं वर्कआउट. ते नसल्यामुळे थोडासा कंटाळा पण आलेला आहे. आणि तुम्हाला काहीही डाऊट असतील वर्कआउट रिलेटेड, सेट रिलेटेड किंवा तुम्हाला एखादा सेट सेपरेटली तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल व्हिडिओची तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला दाखवू. आणि आधीच हे पण तुम्हाला सांगू इच्छितो की या पेजवरती तुम्हाला कोणीही स्टेरॉइड घेणारा भेटणार नाही. सगळेजण नॅचरल आहेत आणि आम्ही नॅचरली कशी बॉडी बनवायची तीच इथे शिकवतो. जे स्टेरॉइड घेणार आहेत त्यांनी या पेजपासून लांब राहावे. हां, सेट तुम्हाला जर नवीन पाहिजे असेल तर तुम्ही सेट बघू शकता. त्यासाठी तो हा पेज तुमच्यासाठी वेलकमिंग आहे. पण जर तुम्ही बोलाल आम्ही डाएट प्लॅन द्या स्टेरॉइडसाठी तर आम्ही डाएट प्लॅन स्टेरॉइडसाठी प्रोव्हाइड करू शकत नाही. आम्ही तुम्हाला नॅचरली डाएट प्लॅन प्रोव्हाइड करणार. आणि जर तुम्हाला डाएट प्लॅन पाहिजे असेल
तर माझ्या पेज वरती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला पेमेंट पण घेणार नाही, फ्रीमध्ये तुम्हाला डाएट प्लॅन देणार. यानंतर पुढचा वेळ घेतला आपण स्टँडिंग काफ रेझिंग युजिंग स्मिथ मशीन. ह्या व्हेरियंटमध्ये टोटल 3 सेट मारायचे आहेत. जेवढा हेवी मारतील तेवढा हेवी मारा. पहिला आम्ही 40 केजी घेतला, नंतर 50 केजी घेतला, नंतर 40 केजी घेतला, 60 केजी नंतर 80 केजी घेतला. एक तुमचा क्लोज ग्रिपमध्ये येईल, एक वाईड ग्रिपमध्ये येईल. हे दोन्ही परफॉर्म करायचे आहेत. काप जेवढे तुम्ही बाकी मसल गरजेचे आहेत तेवढे काप आणि फॉर्म्स पण गरजेचे आहेत, त्यांच्याकडे पण लक्ष जास्त द्या. थँक्यू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.